राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज 28 तारीख आहे आणि 28 जानेवारी 2026 हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून उजाडलेला आहे. आपण सगळ्यांनी दिवसभर बघितलं असेल की आज सकाळी ज्या पद्धतीनं अजित पवारांचा विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये दुर्दैवाने अजित पवारांसोबत आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. या सर्वांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि हा खरंच अपघात आहे का घातपात आहे, हा प्रश्न विचारण्याची वेळ का आली त्याच्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा अनेक घटना आहेत ज्याच्यामुळं हा अपघात नाही, हा घातपात असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. काय 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 पॉसिबिलिटी आहेत आणि मी असं का सांगतोय तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, अतिशय धक्कादायक घटना घडली आणि अजितदादांची, जो या महाराष्ट्राचा दादा होता, प्रत्येक भागामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेला तरी या व्यक्तीला कधीही अजित पवार सर, शेठ वगैरे असं बोलत नाहीत, तर त्यांना दादा म्हणूनच लहानापासून ते पार वयस्करपर्यंत हाक मारायचे. आणि या महाराष्ट्रातला या राजकारणाचा दादा आज अचानक एक्झिटपणे निघून जातो. बघा, भारतामध्ये ना बरेच पाठीमागच्या काही दिवसामध्ये विमान अपघातामध्ये मोठमोठे नेते गेलेले आहेत आणि महाराष्ट्राला गोरगरिबांची म्हणा किंवा कामं करणाऱ्या लोकांची ना ज्यावेळेला नेते मोठे होतात त्यावेळेला एक महाराष्ट्राला मोठा शाप आहे. मग ते तुमचे विलासराव देशमुख असू द्या, प्रमोद महाजन असू द्या, गोपीनाथराव मुंडे असू द्या, राजीव सातव, विनायकराव मेटे, आर पाटील, अशी अनेक लोकांची लिस्ट आहे. जे जे लोक या महाराष्ट्रातल्या जनसामान्य लोकांसाठी कामं करतात, मोठी झाली आणि लोकांसाठी जगत राहिली, ही लोक अचानक निघून गेली, एक्झिट झाली त्यांच्या आयुष्याची. आणि या सगळ्यांच्या जर आयुष्याकडे आपण पाठीमागे जाऊन डोकावून बघितलं, या सगळ्यांचे मृत्यू हे संशयास्पद आहेत, ज्यांची उत्तरं आजही मिळाली नाहीयेत. आणि अशामध्ये जे का सर्वसामान्य माणसांची कामं करणारा, ओळख असणाऱ्या नेत्याची एक्झिट होणं किंवा अशा प्रकारे जाणं अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे तुम्ही विचार देखील करू नाही शकत की अजित पवारांचा मृत्यू किती भयानक पद्धतीने झालाय. तुम्हाला मी मगाच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं. मित्रांनो, 8:10 VSR नावाच्या एका कंपनीचं विमान, प्रायव्हेट म्हणजे चार्टर्ड प्लेन, हे मुंबई विमानतळावरून उडालं आणि 8:40 ते 45 आपल्या बारामती एअरपोर्टला पोहोचलं देखील. परंतु लँड करताना ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्यानंतर तो स्फोट इतका भयानक आणि भीषण होता की या स्फोटामध्ये अजित पवार, त्यांचे PSO विदीप जाधव म्हणून आणि शांभवी पाठक जी विमान चालवत होती, कॅप्टन होती, आणि दुसरे आपले कपूर म्हणून एक कॅप्टन होते, आणि आपली पिंकी माळी जी वरळीला राहत होती ती फ्लाईट अटेंडंटचं काम करत होती. या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या मृत्यूबद्दल तुम्हाला मी सांगतो, म्हणजे जे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, ज्यांचं घर त्या ठिकाणी होतं, त्या घरातल्या एका बाईनं वास्तववादी ही सगळी स्टोरी सांगितली की ज्या वेळेला विमान आकाशामध्ये घिरट्या घालत होतं त्यावेळेलाच आम्हाला असं वाटत होतं की हे विमान आता खाली पडतंय की काय. अशा परिस्थितीमध्ये ते विमान आकाशामध्ये घिरट्या घालत होतं आणि एवढा आम्ही विचार करतोच तोपर्यंत हे विमान कोसळलं. काही क्षणामध्ये आगीचे डोम उसळले आणि त्याच्यानंतर आम्ही धावाधाव केली. त्यावेळेला एक अशी बॉडी आम्हाला सापडली, दिसली, जिचं चेहरा मुंडकं गायब होतं, शरीर पूर्णपणे फुगलं होतं आणि आमचं लक्ष गेलं त्या बॉडीच्या हातावरती, त्या हातामध्ये असलेल्या घड्याळावरती आणि अजित पवारांनी घातलेल्या त्या पिंक कलरच्या जॅकेटवरती. त्यांचं फेवरेट आहे ते जॅकेट. आणि या जॅकेटवरनं, या घड्याळावरनं त्यांनी समजलं की ही आपल्या अजितदादांची बॉडी आहे. तशी ती लोक मदत करण्यासाठी, अजितदादांना वाचवण्यासाठी धावाधाव करू लागले. परंतु आग इतकी मोठ्या प्रमाणामध्ये होते की अजितदादांना त्या ठिकाणी वाचवणं त्यांना अशक्य होतं. विमानतळापासून 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा अपघात घडला. काही क्षणामध्ये तिथं पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या असतील किंवा इतर त्यांच्या काय आपल्या रिसोर्सेस आहेत, यांना पोहोचण्यासाठी वेळ लागला. तोपर्यंत तिथं शेजारी असणाऱ्या घरांमधून लोकांनी जे मिळेल ते कापड, ब्लँकेट असू द्या, चादर असू द्या, रग असू द्या, ह्या सगळ्या घेऊन त्या विमानाचा जिथं अपघात झाला त्या दिशेने आले आणि तिथं ज्या बॉड्या त्यांना जेवढ्या मिळाल्या, त्याच्यामध्ये अजितदादांची बॉडी देखील असेल, यांच्या बॉडीला तिथून बाहेर काढलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये पळवण्यात आलं. परंतु हा भीषण अपघात इतका भीषण होता ना की जर आपण याची व्हिडिओ बघितला तर CCTV फुटेज देखील आलेलं आहे. आणि या सगळ्या घटनांकडे जर बघितलं तर त्या अपघातामध्ये कुणीही वाचायचं शक्यताच दिसत नाही.
इतका भयान आणि भीषण हा अपघात होता. पण मित्रांनो, संशय काय येतोय की हा घातपात आहे, असं का वाटतंय किंवा हा प्रश्न पडण्यामागची कारणं काय आहेत? कारण ज्या कंपनीचं हे विमान आहे, VSR नावाच्या कंपनीचं, याच कंपनीच्या विमानाचा 2023 साली मुंबई विमानतळावरती अपघात झाला होता आणि तेही याच सीरीजमधलं ते विमान होतं. ते विमान विशाखापट्टणमवरून उड्डाण घेतलेलं मुंबई विमानतळावरती आलं होतं. त्या विमान अपघातानंतर ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यावेळेला असं समजलं होतं किंवा जे विमान सगळं अथॉरिटी आहेत, हे सगळं चेक करतात. त्यांचं असं म्हणणं होतं की धुकं असल्या कारणामुळे रनवे पायलटला दिसला नाही आणि त्याच्यामुळे ह्या विमानाचा अपघात झाला 2023चं. आत्ताही त्या कंपन्यांचं हेच म्हणणं आहे की आत्ताही असंच झालं असेल. पण मुळात गावाकडच्या भागामध्ये, बारामती सारख्या एका ग्रामीण भागामध्ये सकाळच्या 8:40 कुठलं धुकं असेल, मला अजिबात ते पटत नाहीये. तुम्हालाही पटत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. दुसरा मुद्दा, या कंपनीला ज्यावेळेला 2023ला अपघात झाला त्यावेळेला कुठल्याही प्रकारची फाईन लावली नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना इन्व्हेस्टिगेशन तर झालं असेल परंतु पॅनल्टी लावली नाही. आणि जे मोठमोठे उद्योगपती आहेत, व्यावसायिक आहेत आणि मोठमोठे पत्रकार आहेत, यांच्या आरोपानुसार ह्या कंपनीची मालकी एका ज्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीचं आणि विमान अथोराईज करणाऱ्या ह्या सगळ्या कंपनीचं, ह्या एजन्सीचं अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. आणि म्हणून अनेक लोकांनी सांगितलंय की ही जी कंपनी आहे, VSR कंपनी, ही कंपनी जुने झालेले जे विमान असतात, हे विमानं VVIP लोकांसाठी यूज करते आणि ही कंपनी बंद झाली पाहिजे अशी बऱ्याच लोकांची मागणी आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या एका वकिलाचा देखील असा प्रकारचा समावेश आहे की त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केलेली. एक स्क्रीनशॉट फार व्हायरल झालाय, तुम्हाला आला असेल, तुमच्यापर्यंत नसेल आला तर मी तुम्हाला दाखवेन. या दोन स्क्रीनशॉट खरं तर हे. एका स्क्रीनशॉटमध्ये देवेंद्र फडणवीसांची बातमीचा उल्लेख आहे, म्हणजे एक न्यूज आपल्या न्यूजची बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये असं सांगितलंय की अजित पवार 15 तारखेच्या नंतर बोलणार नाहीत. त्याचा उल्लेख असा होता की मी माझा संयम फार पाळलाय, समोरच्याचा संयम ढळलाय आणि अजित पवार 15 तारखेच्या नंतर बोलणार नाहीत, असं देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण आहे. आता ते कुठल्या उद्देशाने बोललेत हा वेगळा विषय आहे, परंतु आता घडलेल्या अपघातामध्ये त्या गोष्टीला कनेक्ट केलं जाते की देवेंद्र फडणवीस असं का बोलले की अजित पवार 15 तारखेच्या नंतर बोलणार नाहीत. दुसरा मुद्दा मित्रांनो असा आहे, ज्या वकिलांनी मांडलाय, या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशीची मागणी देखील त्यांनी केलेली. कारण हे सगळं अजित पवारांचा मृत्यू हा संशयास्पद आहे. ज्या पद्धतीनं अजित पवारांनी, म्हणजे मी पॉसिबिलिटी सांगतोय, ज्यावेळेला हा खरा रिपोर्ट येईल, आणि खरा रिपोर्ट येईल की नाही तेही नाही मला माहिती, कारण आपले बिपिन रावत, CDS बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा क्रॅशमध्ये मृत्यू झाला. त्या केसचं अजून पुढे काय झालं याच्याबद्दल अजून अधिक म्हणजे ऑफिशियली कुठला माहिती डाटा आला नाही किंवा कुठली माहिती आली नाही. त्यामुळे ह्याची ऑफिशियली डाटा किंवा माहिती कधी येईल ह्याच्याबद्दलही आपण सांगू शकत नाही. अजित पवार ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या जवळीक जात होते, हे अजित पवारांची जवळीक जाणं कोणाला पटत नव्हतं का? किंवा अजित पवारांनी जी हिंमत केली भारतीय जनता पार्टीला धोका देऊन म्हणण्यापेक्षा त्यांची साथ सोडून पुणे महानगरपालिकामध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबत युती केली. बरं, पुणे महानगरपालिकेतच केले का? अजिबात नाही. तिथून पुढे त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, ज्या आता सध्या निवडणुकांचा प्रचार वगैरे सुरू आहेत, आणि याच प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये आले होते किंवा जाणार होते. या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये देखील अजित पवारांनी शरद पवारांसोबत युती केलेली. मी म्हणत नाही की अजित पवारांमुळे भारतीय जनता पार्टीला, देशामधल्या सत्तेला धोका निर्माण होणार आहे, कारण केंद्रामध्ये अजित पवारांचा फक्त एक खासदार आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी भरपूर आमदार आहेत त्यांचे, ते कुठल्याही एखाद्या घटक पक्षाला सोबत घेऊन ते सरकार स्थापन करू शकतात, इव्हन ते चांगलं चालवू शकतात. तो प्रश्न नाही माझा संशय मला इथे आहे की अजित पवारांनी जर भारतीय जनता पार्टीला सोडून त्यांच्या जुन्या पक्षात किंवा मूळ पक्षात जाण्याची हिंमत दाखवली, तर त्यांच्याकडे बघून अनेक त्या भारतीय जनता पार्टीच्या जे मित्र पक्ष आहेत यांच्या पक्षांनी जर हिंमत केली तर मग मात्र देशातलं नरेंद्र मोदी यांचं सरकार हे पडू शकतं. हे शक्यता आहेत, समजून घ्या तुम्ही गोष्ट. आणि यामुळं अजित पवारांचा घातपात झालाय का काय, असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडलेला आहे. कारण जनसामान्य माणसांमध्ये उठणारा बसणारा नेता असणारा हा माणूस, ज्याचं म्हणजे अचानक एक्झिट होते, अचानक आपल्यातनं निघून जातो. आजही बऱ्याच लोकांना, अजूनही सकाळी 8-9 वाजता घडलेला हा घटना आहे, अपघात आहे, आज दुपारच्या 2-3 वाजलेले आहेत, अजून देखील लोकांना विश्वास बसत नाहीये, अजून देखील लोकांना हेच पटत नाहीये की अजित पवार आपल्यातनं निघून गेलेत. तो माणूस कसाही असेल, त्या माणसानं राजकारण कसंही केलं असेल, पण माणूस हा कामाचा होता.
माणूस हा जनसामान्य माणसांमध्ये बसणारा, उठणारा, राहणारा होता. एक अतिशय व्हिडिओ व्हायरल झालाय सध्या. ज्या ठिकाणी विमानाचा अपघात झाला ना मित्रांनो, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये माळ रानावरती त्या विमानातनं ज्या वेळेला स्फोट झाला असेल, हवेच्या ह्याच्यामुळे ते कागदपत्र सगळी पसरलेत. त्या माळावरती ना सगळी कागद पडलेले आहेत. आणि हे कागद पडल्याच्या नंतर एकच दिसतं, हा माणूस सभेला त्या ठिकाणी चालला हो. परंतु त्यानंतर देखील विमानामध्ये या माणसाच्या कागद आहेत. ह्याचा अर्थ हा माणूस विमानातून जात असताना देखील काम करत होता. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत. आणि वाईट दुःखद बारामतीकरांना यासाठी वाटेल की ज्या बारामतीसाठी अजित पवारांचा जीव तुटायचा, तिळतिळ व्हायचा, ज्या बारामतीला सोन्याचा दिवस आणला अजित पवारांनी. तुम्ही पुण्या मुंबईमध्ये देखील तुम्हाला अशी शहरं बघायला भेटणार नाही जी शहरं बारामतीसाठी करून ठेवलेत अजित पवारांनी. बारामतीतल्या तालुक्यामध्ये पूर्ण तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातले देखील रस्ते बघा, एकदम असं चकचक चकचक करतात. आणि त्याच बारामतीमध्ये अजित पवारांचा मृत्यू ओढावून घेणं म्हणा किंवा हे होणं, एक प्रकारचा हा योगायोग आहे का किंवा काही घातपात आहे का? आता घातपात आहे असं मी म्हणण्यापाठीमागे आणखी तुम्हाला स्क्रीनशॉट बद्दल सांगतो. विकिपीडियावरती काल अजित पवारांचा मृत्यू झाल्याचं जवळपास बातमी झाली होती, एडिट झालं होतं. मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट लावेल, विश्वास नसेल तर बघा तुम्ही. विकिपीडियावरती 21 तासापूर्वी अजित पवार मेलेत, डेड झाले त्यांची, अशा प्रकारची माहिती अपडेट झाली होती. आणि नंतर ती माहिती एडिट झाली किंवा नंतर ती माहिती डिलीट झाली आणि आज दुपारी परत एकदा अजित पवारांची डेट झाल्याची बातमी तिथे एडिट झाली. आता तुम्ही म्हणाल की विकिपीडियावरती देखील लिहिणारा कोणतरी माणूसच असेल, मग ते डेट चुकले असेल, आजची लिहायची ती कालची झाली असेल. डेट एक वेळ चुकू शकते. ज्यावेळेला आपण ती पोस्ट करतो त्यावेळेला टायमिंग तिकडे येतं आणि किती जुनी पोस्ट आहे किंवा किती वेळ झाला ही पोस्ट करून, ह्याच्या जर टायमिंग असतं ना, हे टायमिंग तर एडिट कोण करू शकत नाही. तुम्ही ज्यावेळेला हा स्क्रीनशॉट बघत असेल ना, त्यावेळेला तुम्हाला 100% स्पष्ट कळून येईल की विकिपीडियावरती काल कोणीतरी ही बातमी एडिट केली होती किंवा टाकली होती की अजित पवारांचा मृत्यू झालाय. हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ना, आणि भारतातल्या एकंदरीत सगळ्या राजकारणाचा झालेला चिखल बघितला तर अजित पवारांचा मृत्यू हा अपघातामध्ये नसून घातपातामध्ये झाल्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी अजित पवारांना तुम्ही कुठल्या नावाने ओळखता? दादा, खरं तर ते राजकारणाचे आणि महाराष्ट्राचे दादाच होते. परंतु तुमच्या पर्सनली जर अजित पवारांचा तुमचा काही संबंध आला असेल, तुमचं एखादा अजितदादांनी काम केलं असेल तर नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आपण ते नक्की वाचूया आणि त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवून आपण तुमची माहिती देखील आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांच्या ह्या केसबद्दल जी काही माहिती असेल ती आपल्या चॅनलवरती एकदम योग्यरित्या तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.